सामाजिक कार्यकर्त्या स्वतः अंजली दमानी आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत. अंजलीजी, आज महत्त्वपूर्ण अशा प्रकारची तुम्ही पत्रकार परिषद घेतली. इफ्को संदर्भातला घोटाळा आणि कृषी विभागात झालेला घोटाळा, त्याची आकडेवारी देखील धक्कादायक असल्याचं पाहायला मिळतं. सविस्तर सांगू शकणार आहात की हा घोटाळा, त्याची व्याप्ती आणि तो कुठपर्यंत खोलवर रुतलेला आहे असा आपल्याला संशय आहे? कसं आहे की 3 टप्पे आहेत त्याच्यात. पहिल्या टप्प्यात जसं मी म्हटलं होतं, आधी तो 342 कोटीचा जो सरळ घोटाळा होता, ज्याच्यात आपण म्हटलं होतं ना 92 रुपयाची बॉटल 220 ला घेतली, 269 रुपयाची बॉटल 590 ला घेतली. बॅटरी स्प्रेअर पंप आत्ताच्या घटकेला 2190 ला विकत घेत आहेत, पण ते 3425 रुपयाला विकत घेतले. हे आपण सगळं दाखवलंय. म्हणजे त्या कॉटन स्टोरेज बॅग 577 रुपयाला ज्या मिळत आहेत त्या 1250 रुपयाला घेतल्या. मेटाल डेहाइड 817 रुपयाला मिळत आहे, ते तब्बल 1275 रुपयाला विकत घेतलं आणि ते पण 1,96,000 किलो. म्हणजे याला काही अर्थच नाही, असं इतकं सरळ स्कॅम आहे हा. आणि त्याच्यात जसं मी पहिल्या दिवशी म्हणजे 4 तारखेला मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. 5 तारखेला रात्री मला कोणाच ठाऊक असं वाटलं की आपण हे जे नॅनो युरिया, नॅनो DAP आहे ते आपण मागवूया, म्हणून त्या ॲग्री वेबसाईटवरनं मी मागवले. 5 ला रात्री मागवले आणि 6 ला मी माध्यमांमध्ये सांगितलं की मी काल रात्री 11:30 वाजता अमुक मागवले आणि त्याचे जे इनव्हॉइस होते ते ट्विट केले. ते केल्याबरोबर 7 तारखेला इफ्को कडनं एक प्रेस रिलीज येतं. ते आपल्याला माहितीच नव्हतं कोणाला, ते नंतर धनंजय मुंडेने दाखवलं. तर इफ्कोचं प्रेस रिलीज काय येतं की या सगळ्या ऑनलाईन ज्या वेबसाईट्स आहेत त्या काही कुठल्याही प्रकारे काही मागू शकत, म्हणजे आमची इफ्कोची प्रोडक्ट्स ते विकू शकत नाहीत जोपर्यंत त्यांच्याकडे ओ फॉर्म नाहीये तोपर्यंत. मग आपण काही माध्यमांनी ना रिअल्टी चेक केलं. त्या सगळ्यांनी ॲग्री वेबसाईट, बिग हार्ट, ॲग्रोस्टार, सगळ्या म्हणजे अमेझॉन पासून सगळ्या वेबसाईटवर आत्ताच्या घटकेला सुद्धा इफ्कोची सगळी प्रोडक्ट्स विकली जात आहेत हे त्यांनी दाखवलं. आता याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे मी हे दाखवल्यानंतर धनंजय मुंडेंच्या ऑफिसने एक त्यांच्या PA कोण जोशी म्हणून आहेत, त्यांनी सगळ्या माध्यमांना एक प्रेस रिलीज पाठवलं आणि त्या प्रेस रिलीज मध्ये ते म्हणतात की नाही इफ्को फार मोठी एक कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांनी तर प्रेस रिलीज दिलेला आहे अमुक तमुक. तेव्हा मला कळलं की असं ते प्रेस रिलीज आहे. मी ऑनलाईन नंतर बघितलं की मी 4 ला प्रेस घेतली, 5 ला रात्री माल विकत घेतला तो इफ्कोचा, 6 ला त्याच्याबद्दल माध्यमांशी बोलले आणि 7 ला इफ्कोनी हे दिलं. तर म्हणजे एवढे कमालीचे तत्पर कसे हे, म्हणून त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स काढले. आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात करते ना विशाल, तेव्हा अनेक लोक अनेक माहिती पाठवतात. तर इफ्कोच्या अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इथे कम्प्लीट भ्रष्टाचार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आणि त्यांचे सगळे टॉप अधिकारी जे आहेत ते अनेक वेळा, म्हणजे त्यातले काही 6-7 जण तर कधीचे जेलमध्ये होते आणि मोठ्या प्रमाणावर हा फर्टिलायझरचा स्कॅम होतोय. मग त्याची मी गुगल सर्च करून लोकसभेच्या याच्यावरनं डिटेल्स काढले की लोकसभेत त्यांचे प्रश्न विचारले गेले होते की इफ्को मध्ये भ्रष्टाचार किती आहे, तर अफाट आहे आणि त्याचे मुद्देसूद सगळं दिले, ते पण मी आपल्याकडे पाठवले. नंतर CBIने त्यांच्यावर केलेल्या FIR ची कॉपी देखील मी आपल्याबरोबर शेअर केली. तर ह्या सगळ्या गोष्टीवरनं कळतंय की इफ्को दूध के धुले बिलकुल भी नाहीये. आता त्यांच्या ऑफिसरचं आणि यांचं कसं संगनमत होतं, कसं ते रूट, म्हणूनच इफ्को खरं MAIDCचा डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर असताना, त्यांच्याकडनं थेट घेता येण्यासारखं असताना, टेंडर कंडिशन बदलून त्यांनी ते वाया करून त्यांनी एका ट्रेडर कडनं, पालीवाल महेश्वरी नावाचे कोणतरी आहेत, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण त्यांच्या थ्रू त्यांनी हा माल घेतलाय का? तुमच्याकडे तर थेट खरेदीचे अधिकार होते, मग तुम्ही हा वाया का घेतला? आणि याच्यात सरळ दिसतंय की 100% हा मोठा स्कॅम होता. आणि आपण आकडेवारी दिली, सगळं झालं. हा त्यातला भाग 1. आता भाग 2. त्याच्यात कसं झालं होतं की त्यांच्याकडे बजेट होतं 341 कोटीचं. आता पहिल्या याच्यात ही किमती वाढल्या, मग बॅटरी स्प्रेअरची वाढली, मेटाल डेहाइडची वाढली, त्यामुळे जेवढ्या लोकांना DBT द्वारे द्यायचं होतं, म्हणजे जे आता 5 लाख शेतकरी होते त्यांना 3 लाखांनाच देता आलं, तर 2 लाख शेतकरी उरले. मग आता उरले तेव्हाचे जे आयुक्त होते कोण, प्रवीण गेडम म्हणून आहेत, त्यांनी विचारलं की बाबा आता आपल्याकडे अजून 2 लाख बाकी आहेत, मग त्यांचं कसं करायचं?
तर त्यापेक्षा आपण 3425 जर मिळत असेल तर जो डिफरन्स आहे, आपल्याकडे 2500चं प्रोव्हिजनिंग आहे, तर जो डिफरन्स आहे तो आपण शेतकऱ्यांकडनं घ्यावा का, असा त्यांनी प्रश्न विचारला. तर तेव्हा सांगण्यात येतं की नको, तसं करायला नको, आपण हे थेट देऊन टाकू आणि जे उरलेले शेतकरी आहेत त्यांना आपण नंतर देऊ, म्हणजे त्यांच्यासाठी आपण वेगळं अलोकेशन करू. हो हो आता हे झालं आणि पटपट घाईघाई करून, घाई का केली, 12ला GR निघाला, 16ला एका दिवसात म्हणजे 15ला आयुक्त लिहितात की देण्यात येऊ नये, तरी 16ला हे पटापट देऊन टाकतात आणि त्याच्यावर वित्तमंत्र्याची सही घेतात, मुख्यमंत्र्यांची सही घेतात. आणि जे मी म्हटलं होतं की डीबीटी कशासाठी आहे, डीबीटी होतं की थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे द्या. हो शेतकऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे, त्याला काय हवं नको ते तो अगदी व्यवस्थित घेऊ शकतो. तर त्याला ज्या गोष्टीची गरज आहे आणि त्याची त्यांनी मागणी केली तर डीबीटीने त्याच्या खात्यात पैसे घालणं क्रमप्राप्त आहे. बरोबर पण त्याच्यात अशा 62 गोष्टीची डीबीटीची लिस्ट देखील आहे आणि त्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे की ह्याच्यात ऍड करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत, पण या डीबीटीच्या 62 गोष्टीमधनं एक पण गोष्ट वगळण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. नाही ते फक्त एका कमिटीकडे. मग असं असताना ते मुख्यमंत्र्यांची आणि वित्तमंत्र्यांची सही घेऊन एक विशेष बाब म्हणून पहिले 342 कोटीचं टेंडर थ्रू केलं आणि ते पण अगदी आचारसंहिता लागण्याच्या 2 दिवस आधी, 2च दिवस आधी. हो हो आता ती लोकसभा निवडणूक संपली, मग आता आली विधानसभा निवडणूक. तेव्हा काय केलं, तर तेव्हा एक पत्र लिहिलं आणि हे पत्र पण एकदम गमतीशीर आहे, सगळंच गमतीशीर आहे. नक्कीच हे पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांनी आपली. दुसरी गोष्ट मला आणखी एक आपल्याकडून समजावून हवी आहे, ती म्हणजे अशी की कुठल्याही प्रकारचा आदेश निघालेला नसताना देखील GR काढण्यात आलेला होता आणि जे तुम्ही म्हणतात की आता तरी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली कारवाई करणं आवश्यक आहे, हे कुठल्या बेसिसवर आपण म्हणतात, आपल्याकडे असलेल्या पत्रामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे अंजलीजी? आता हे जे पत्र आहे हे मी सगळ्या माध्यमांना पाठवलं आहे. हे धनंजय मुंडे यांनी लिहिलेलं पत्र आहे. हो आता खरं तर गंमत म्हणजे ते, जर मी नेहमी म्हणते ना, कराड बरोबर जरा कमी वेळ घालवला असता तर त्यांना सगळ्या गोष्टीतलं सिरियसनेस कळलं असतं. हे त्यांनी पत्र लिहिलंय, त्याच्यावर तारीख पण लिहिली. आता त्यांनी फक्त एवढंच लिहिलंय, माननीय कृषी यांचे कार्यालय, आणि खाली धनंजय मुंडे म्हणून सही आहे. तर त्याच्यात मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने असं लिहिलंय. म्हणजे दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, दिनांक 23 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीचा विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेल्या कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे कुठला तरी प्रस्ताव होता आणि त्याचं इतिवृत्त मान्य करण्यात आले असं लिहिलेलं आहे. हाच आपल्याला मराठी भाषेचा अर्थ होतो की नाही. आता हे जर मान्य करण्यात आलं असेल तर 23 तारखेच्या आणि 30 तारखेच्या या दोन्ही बैठकीपैकी एका बैठकीत तरी याचा काही उल्लेख असायला हवा, मिनिट्स मध्ये असायला हवं. मी त्या मिनिट्सच्या कॉपीज दिल्यात, कुठेही याचा उल्लेख नाही, कुठेही नाही. आणि हे सांगून त्याचा शासन निर्णय काढा आणि हे पैसे थेट त्यांना द्या, इतकी घाई झाली आहे. आणि त्याच्यात का आता म्हणे रबी पिकाच्या याच्यात आता शेतकऱ्यांना वाट बघायला लागू नये आणि आचारसंहिता लागली तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल. किती त्यांना काळजी शेतकऱ्यांची, म्हणजे बघूनच मला आपण म्हणतो ना गईवरून आल्यासारखं होतंय. पण काय ड्रामा आहे, कसला ड्रामा आहे हा. आणि त्याच्यात हा काढला जातो आणि त्याच्यात वर ते लिहितात की तुम्ही हे GR काढावा आणि हे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर करण्यात यावे. तर त्याच्यानंतर 11 ऑक्टोबरला तो GR लिखतो. तर GR ची कॉपी सुद्धा आहे, ही बघा, हा तो GR. आता या GR मध्ये संदर्भ द्यायला लागतो त्या सगळ्या ऑफिसर्सना. त्या संदर्भामध्ये 6वा मुद्दा आहे, माननीय मंत्री कृषी यांच्या कार्यालयाचे दिनांक निरंकची टिप्पणी अन्वये दिलेले निर्देश. बरोबर, म्हणजे कोणी दिले ते निर्देश, आणि त्या निर्देशात काय आहे की आम्हाला मंत्रिमंडळाने 23 तारखेला आणि 30 तारखेला मंजुरी दिली आहे, आमच्या प्रस्तावावर मंजुरी, आणि 23 तारखेचे आणि 30 तारखेचे मिनिट्स काढून तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. एक अक्षर देखील याच्याबद्दल लिहिलेलं नाही.
एक अक्षर देखील नाही. आणि कृषी सचिवांकडे जे एक पत्र आलं होतं, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरी जे आहेत, त्यांनी जे पाठवलेलं पत्र आहे, त्याच्यात 2 निर्णय होते. त्या निर्णयामध्ये एक चकार शब्द सुद्धा ज्याच्याबद्दल लिहिलेला नाहीये. ते सुद्धा मी अटॅच केलेलं आहे. आणि आज माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जसं मी नेहमी म्हणते, परत थातुरमातुर उत्तरं, परत अकला काढण्याचे पर्यंत ते पोहोचले. त्या अकला कोणाला नाहीत ते त्यांना दिसत नाहीयेत. एक मंत्री पत्र लिहितो, त्याच्यावर तारीख पण घालत नाहीत. त्याच्यावर खोटं लिहितात. 23 तारखेला मंजुरी मिळाली, 30 तारखेला मंजुरी मिळाली. एकही मंजुरी नसताना तुम्ही जी-आर काढा असे निर्देश देतात. तो जी-आर काढला जातो. मला तर त्या IAS जे पण अधिकारी आहेत त्यांना खरंच हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काय बघितलेत मिनिट्स ऑफ मीटिंग, काय बघितलं त्याच्यात, कुठे लिहिलेलं आहे हे? मला खरंच हे अतिशय धक्कादायक आहे. आणि खरं तर दिस इज ऍब्सोल्यूट फ्रॉड. हे फ्रॉड आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीत झालं नाही पाहिजे. आणि म्हणून यांना मंत्रिपदावरनं आपण म्हणून थकलो की त्यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे. ते अजित पवार सुद्धा मध्ये म्हणाले की सिंचन घोटाळ्याचे माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी त्यात काय नैतिकता म्हणून मी बाहेर पडलो. नाही, नैतिकतेच्या आधारावर. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की यांना नैतिकता नाही. इन शॉर्ट, नक्कीच अंजलीताई, तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करताय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावरती काय कारवाई करतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. मात्र वेळात वेळ काढून तुम्ही न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आज दिवसभरात नेमकं काय घडलं, कुठले पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत आणि ते पुरावे तुम्ही सुपूर्द ठेवलेले आहेत याचा पाठपुरावा करत राहूत. तुर्तास तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि चर्चा केली त्यासाठी खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.